नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत मात्र कलाला काहीतरी त्याला गिफ्ट द्यायचे असते, म्हणून तो आता कला आर्टिस्ट आहे, त्यामुळे तिला आर्टिस्ट असं गिफ्ट द्यायला पाहिजे, म्हणून तो आता जे काही सर्व जुने फोटो आहेत तर ते फोटो काढतो आणि त्याचा छान असं एक कोलाज तयार करत असतो। परंतु आता त्याला व्यवस्थित ते काही जमत नाही। मग नक्की तो विचार करतो की आता आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल। हेल्प असं म्हटल्यानंतर तेवढ्यात सोम आपल्या रूममधून अगदी तो टेन्शनमध्येच बाहेर आलेला असतो आणि आता अद्वैत त्याच्याकडे बघतो आणि आता तो स्वतःला म्हणतो की म्हणजे नक्की कोणाची तरी आपल्याला क्रिएटिव्हिटी असणाऱ्याची मदत हवी आहे। असं म्हटल्यानंतर आता क्रिएटिव्हिटी असणारा माणूसच आपल्या समोर आला, म्हणून तो लगेच आता सोमला आवाज देतो की सौम्या, अरे चल इकडे लवकर। तेव्हा आता सोम हा अद्वैत जवळ येतो आणि विचारतो की दादा, अरे तू काय करतोस, हस्तकला? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो हस्तकला। जातो की हो, मी आज कलासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी करतोय, कारण कसे आहे की खरेसाठी मला स्वतःच्या हाताने काहीतरी गिफ्ट तयार करायचे आहे, मग त्यासाठी तुम्हाला मदत करशील का? तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे मग काय, मी नक्की तुला मदत करेल आणि सांग बरं काय करायचं आहे ते। तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की हे बघ, आमचे हे जे काही आता सिलेक्टेड फोटो आहे तर ते फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित कोलाज काहीतरी बनवायचं आहे। तेव्हा आता सोम जेव्हा कला आणि अद्वैतचा एक फोटो पाहतो आणि तो लगेच आता अद्वैतला म्हणतो की दादा, अरे खरंच तुम्ही दोघं काही सॉलिड हसतात रे, म्हणजे हे पण कुठलाही कार्यक्रम असून दे, कोणताही प्रसंग असून दे, परंतु तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांना अगदी शोभून दिसतात। तेव्हा आता अद्वैत सुद्धा तो फोटो बघतो आणि म्हणतो की हो ना, अरे खरं आहे तर। तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे खरं काय, म्हणजे 100% खरं आहे तर। जो आता मुख्य म्हणजे जो मोठं पोस्टर वगैरे आहे तर तो घेतो आणि आता याचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते आपण सर्व काही व्यवस्थित करूयात आणि हे सगळे फोटो आपण ह्या बॅकग्राऊंडवर जर लावले तर सगळे काही फोटो अगदी आपले कमाल करतील। मग बाकी आपण हे काय करायचं की जे काही कलर्स पेपर वगैरे आहे ना तर त्याची फुलं बनवू शकतो आणि त्यावर मात्र आपण छान असे डिझाईन करू शकतो। तेव्हा सोम अगदी छान असे पद्धतीने त्याला ते फोटोवर चिटकून देतो। अद्वैत आता हे बघूनच असतो आणि सोमला म्हणतो की सोहम, अरे हे सर्व तू खरंच किती एजिली आणि किती मनापासून करतो बरं। तेव्हा आता सोम लगेच म्हणतो की अरे पण काय उपयोग हे सर्व करून, सध्या माझ्याकडे काम तरी कुठे आहे बरं, नुसता घरी बसलेला असतो आणि आयता मी खात असतो। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत त्याला म्हणतो की अरे सोहम, मी तुला एक विचारू का? तेव्हा लगेच आता सोहम म्हणतो की अरे दादा विचार ना। तर लगेच आता म्हणजे अद्वैत त्याला अनामिकाबद्दल विचारतो, तुझं आणि अनामिकाचं सगळं काही व्यवस्थित सुरू तर आहे ना? तेव्हा सोम मात्र आता मुद्दाम काहीतरी वेगळा विषय काढतो आणि म्हणतो की अरे थांब, अरे ग्लू कुठे दिसत नाही, मी ग्लू घेऊन येतो। असं बोलून तो आता समोर येतो आणि उभा राहतो। तेव्हा तो ग्लू घेत असतो। अद्वैत आता त्याच्याकडे एकटक बघत असतो। नक्की आता सोमला काहीतरी सांगायचे आहे, परंतु सोम आपल्यापासून लपवतोय, म्हणून तो आता परत अद्वैत लगेच सोहम जवळ येतो आणि तो आता सोमला विचारतो की अरे काय झालं, मी तुला काहीतरी विचारले। तेव्हा आता सोम म्हणतो की अरे खरंच मला काही कळत नाही की तिच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे, कारण एक नवरा म्हणून साठी काहीतरी करायला हवे, परंतु ते करण्यासाठी मी कुठेतरी कमी पडतोय। ते ऐकून आता अद्वैत म्हणतो की अरे हे तर खूप नॉर्मल आहे आणि परंतु बायकांच्या मनातील कळणं हे जवळजवळ खरंच इम्पॉसिबल आहे। आणि आता हेच बघ, अरे खरेसाठी मी इतके प्रयत्न करतोय, मी तिच्यासाठी आता हे कॉलेज बनवतो, परंतु ते कॉलेज मात्र तिला आवडणार आहे किंवा नाही हे मला माहिती नाही। कधी कधी हे पग तिला सुगरण गोष्टी आवडतात आणि कधी कधी तिला अगदी परफेक्ट गोष्टी आवडतात आणि हे पण मी तर तिला सांगू शकत नाही, परंतु प्रयत्न सुद्धा मी नाही सोडू शकत। मी आपलं काम करत राहतो, आपल्या हातामध्ये काय आहे तर तेच आहे आणि हे पग त्यांना आवडले किंवा नाही आवडले तर जाऊन दे। आणि हे पग तू अजिबात रिकाम टेकडा नाहीस आणि स्वतःच्या मनाला सुद्धा हे वाटून घेऊ नकोस आणि जो काही हा तू विचार करतोस ना ते सगळ्यात अगोदर डोक्यातून काढून टाक। अरे मी तर तुला केव्हापासून म्हणतो तू कधी पण कंपनी जॉईन करू शकतो। तेव्हा आता सोहम म्हणतो की दादा हे पग, मी तुला खरं सांगतो, कारण मला पेंटिंग आणि स्केचिंग यामध्येच काहीतरी आता करायचं आहे। मला नाही वाटत की माझ्याकडे तो बिझनेस पॉइंट ऑफ आहे तर, आणि कॉर्पोरेट रेट जॉब मी करू शकतो, त्यातच मला काहीतरी करायचं आहे, परंतु अरे काय करू, एकतर माझ्याकडे काम सुद्धा आता नाही। चल आपण आपलं कॉलेज पूर्ण करूयात, कंप्लीट करूयात, चल लवकर।
सोहम आता परत ते ग्लू घेऊन तेथे जातो. तर आता अद्वैत विचार करत असतो. तो स्वतःला म्हणतो मला सोहमसाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. तेव्हा सोहम आता अद्वैतकडे बघत असतो आणि तो अद्वैतला आवाज देतो की दादा अरे ये ना इकडे. तेव्हा आता अद्वैत लगेच सोहम जवळ येऊन बसतो. तेव्हा मात्र आता सोहम अगदी मन लावून ते काम पूर्ण करत असतो. अद्वैत त्याच्याकडे एकटक बघत असतो आणि स्वतःच्या मनात म्हणतो की खरंच सोहम आपलं जे काही आवडीचे काम आहे तर ते अगदी मन लावून करू शकतो. तेव्हा मात्र आता अद्वैतला ते चित्र ते पूर्ण करून देतो तो कोलाज आणि म्हणतो की हे बघ दादा अरे झाले. तेव्हा आता अद्वैत तो कोलाज आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की खरंच वाव सुपर एकदम सुपर आणि कला वहिनीला नक्की हे आवडेल. मी आलोच आता तू कला वहिनीला हे दे असे बोलून सोहम आता तेथून निघून जातो. त्यानंतर मात्र अद्वैत लगेच आता सोहमसाठी जे काही करायचं आहे तर ते ठरवतो आणि तो लगेच आता जे काही म्हणजे सोहमसाठी जे संकल्प म्हणजे 18 ग्राफना आणि मी अद्वैत चांदेकर बोलतो. ॲक्च्युली मला असं कळलं की तुमच्या आर्ट गॅलरीमध्ये नवज्योत हे चित्रकार आहे तर त्यांची पेंटिंग डिस्प्ले करण्याचा त्या पेंटरांना संधी देत आहे. तर त्यामुळे माझा धाकटा भाऊ आहे की सोहम चांदेकर त्याची काही पेंटिंग आहे आणि तुमच्या गॅलरीला सूट होतील असेच काहीतरी पेंटिंग आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही नक्की त्याला सिलेक्ट करताल आणि ठीक आहे मी त्याचा नंबर तुम्हाला मेसेज करतो. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. राईट परंतु हे बघा त्याचं नाव मात्र मी सुचवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे हे तुम्ही प्लीज त्यांना कळून देऊ नका. आणि थँक्यू बोलून अद्वैत आता फोन कट करतो. त्यानंतर आता जेव्हा अद्वैत हा म्हणजे रूममध्ये येतो तर कला त्याला विचारते की काय रे इतका वेळ तू कुणावर बरोबर फोनवर बोलत होतात म्हणजे मला फोन आलाय असे आता अद्वैत सांगून गेलेला असतो. म्हणून आता लगेच कला त्याला विचारते तर आता अद्वैत म्हणतो की मी संकल्प जो काही आता आर्ट स्टुडिओ आहे ना तर त्यांच्याबरोबर बोलत होतो सोहमसाठी. कारण कसं आहे की सोहमकडे अनेक महिन्यापासून काम तर नव्हते तो कामाच्या शोधात होतात म्हणून मी त्यांना सुचवलं की जर तुमच्याकडे काहीतरी काम असेल म्हणजे पेंटिंग वगैरेचं आणि तुला तर माहिती आहे की सोहम कसं आहे की खूप टॅलेंटेड आहे तो त्याचं त्याच्या कामावर खूप प्रेम आहे आणि जर आपण त्यांना सांगितले तर मात्र त्याला सुद्धा एक काम मिळेल. तेव्हा आता हे ऐकून कला तर खुश होते. कला म्हणते की वा वा चांदेकर तू तर खूप चांगली गोष्ट केली. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की वा खरे तू तर खरंच काय गादी घातली अगदी परफेक्ट गादीवर एक पण सुरकुती नाही खरंच वाव बर का. तेव्हा आता कला विचारते की अरे तू बरा आहेस का तू तर चक्क माझं कौतुक करतोय. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं माणूस जर कामामध्ये चोख असेल तर त्याला सुद्धा काहीतरी बक्षीस द्यायला हवे. म्हणजे हे बघ त्याच्या आवडीचे काम किंवा कौतुकाचे 2 शब्द जरी असेल ना तर काम करण्यासाठी आणखीन हुरूप येते. तेव्हा मात्र अद्वैतने जो कोलाज आहे तर तो आपल्या पाठीमागे लपवलेला असतो आणि बरोबर कलाला तो बोलण्यामध्ये अडकवतो आणि जो हुरूप आहे तर तो कलाला म्हणतो की टिकून राहतो. तेव्हा आता कला सारखी अद्वैतकडे पाहते आणि विचारते की चांदेकर अरे काय झाले रे पासून काहीतरी लपवतोस ना दाखव मला. तर अद्वैत म्हणतो की नाही तर कला त्याच्या पाठीमागे लागलेली असते की दाखव मला. अद्वैत म्हणतो की काही नाही लपवत. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर दाखव प्लीज. अद्वैत म्हणतो की 1 सेकंद. हे बघ खरे मला तुला काहीतरी गंमत द्यायची आहे. तर कला विचारते की काय रे कसली गंमत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू जा तिकडे तू तेथे बस मी तुला दाखवतो. तेव्हा आता तो कोलाज लगेच आता तो ढँटॅडॅन करून आता कलाला दाखवतो. कला इतकी खुश होते आश्चर्याने बघतच असते आणि स्माइल सुद्धा इतकी छान करते. तेव्हा आता लगेच अद्वैत तिला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हे बघ तुला जे काही आता तुझं म्हणजे तुला आत्ता जी काही संधी मिळाली ना तर त्याच्याबद्दल हे सर्व. आणि कला विचारते की काय रे चांदेकर हे सर्व तू केलंस का. तर आता अद्वैत म्हणतो की मग काय द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे मी. तेव्हा आता लगेच कला म्हणते की हो तुला सगळं काही येतं अगदी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस तू परंतु हे सर्व काही तुला येते मला माहिती नव्हते आणि हे बघ एका हाताने मी हे सर्व केलेलं आहे. तेव्हा आता कला म्हणते की काय म्हणजे हे सर्व तू एका हाताने केले. तर अद्वैत म्हणतो की हो तेच तर मी तुला सांगतोय की अगं मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि हे बघ मला सगळं काही येतं फक्त मला सगळ्या काही गोष्टींचा गाजावाजा करता येत नाही. तेव्हा आता कला तो कोलाज हातात घेते आणि इतकी खुश होते आणि म्हणते की चांदेकर सर अहो खरंच तुम्हाला जमलं बर का. अरे किती छान फुलं लावलीस मस्त वेल लावलेस किती छान फुलं लावलीस किती छान मोती लावलेस आणि हे जे काही आहे तर ते मला प्रचंड आवडले आहे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं मी कोण आहेस. कला म्हणत असते की अरे मला प्रचंड हे सर्व आवडले. तेव्हा आता अद्वैत
अद्वैत म्हणतो की कायम कायम तेच बोलते, काहीतरी वेगळं बोल काहीतरी. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघेही खूप हसत असतात. तेव्हा मात्र आता कला तो कोलाज घेते आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे तुला मकर संक्रांतीचा हा फोटो आठवतो का, जेव्हा तू मला ते हलव्याचे दागिने मी तुला स्वतःच्या हाताने मला घालायला लावले होते, किती आवडीने तू हे सर्व. आणि ती खूप हसत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं हसतेस काय, हसू नकोस. आणि हे पग सगळं काही माझ्या लक्षात आहे तर. आणि हे पग मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांची बाजू सगळ्यांच्या समोर घेतली होती, हे तुला आठवते का. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, अरे सगळं काही आठवतं. तर अद्वैत म्हणतो की अगं तेव्हा तू काय केलं होतं तर कचा माझ्या बरोबर भांडली होतीस, माझं घर अगदी सतत काहीतरी तू म्हणत होतीस. तेव्हा आता कला म्हणते की अरे तेव्हा तू काय केलंस, तेव्हा तर तू माझ्याशी भांडत होता. तर अद्वैत लगेच म्हणतो की एक सेकंद, मी फक्त तुझ्याबरोबर लॉजिकल तो आणि तू मात्र भांडते. आणि तुला आठवते का डिझाईन तू तेव्हा सगळी काही लपून ठेवली होती. तर कला म्हणते की अरे तुला आठवते का, अरे तेव्हा तर तुम्हाला काहीतरी करूनच देत नव्हता, सगळं काही तूच करत होता, मग मी काय करणार होते बरं. आणि कायम तू मी माझं मला करत होता की मलाच सगळं काही डिझाईन मधील कळते, फक्त मला असं तुझं सगळं काही चालू होतं, इतका तुसडेसारखा तू माझ्याशी वागला होतास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की या फोटोचं काय. तेव्हा आता लगेच अद्वैत तो फोटो दाखवतो आणि तू दारू प्याली होती, बघितलंस का, तुला आठवते का. अगं रस्त्यावरून तू अगदी बडबड करत चालली होती लोकांशी, तुला इतकं कंट्रोल करणं अवघड झालं होतं की कसं सांगू मी तुला. आणि त्यावेळेस मात्र मी तुला कसं सांभाळलं, लोकांपासून कसं घरी आणलं, हे माझं मला माहिती आहे. उगाच आपलं काहीतरी बोलत असते. आणि रात्री तर तुझं काय सुरू होतं तुला माहिती आहे का, घर एक घर आणि घर दुने हे चांदेकर. तेव्हा आता कला ही ओरडते. कला म्हणते की चांदेकर अरे जरा हळूच बोल. आणि लगेच आता कला म्हणते की अरे तुला हा फोटो आठवतोस का, कधीचा आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो सांगतो. आणि हा फोटो आहे तर तू जेव्हा ऑफिसमधून कॅश घेऊन घरी आली होती तेव्हाचा आहे. तेव्हा आता कला म्हणते की चूक, कारण इतकी नटून थटून मी कधीही ऑफिसला गेलीच नाही. अरे तुला माहिती आहे का, आठवते का, नैनाताईच्या डोळे जेवणच्या वेळेचा तो फोटो आहे. मी तुला कुर्ता आणला होता आणि माझी इच्छा होती की तू माझ्या आवडीचा कुर्ता घालावा म्हणून, परंतु तेव्हा मात्र तू कुर्ता तो घातला नाहीस. आडमोठ्यासारखा तू मात्र तोच कुर्ता घातला होता. तू मात्र तुझ्या आवडीचा अगदी म्हणजे दिमाखात घातला होता, परंतु त्यावर मात्र कॉफी सांडली, म्हणून तुला शेवटी माझ्या आवडीचा कुर्ता घालावा लागला. हे सर्व तुला आठवते का. अद्वैत म्हणतो की हे बघ, तू आता आडमोठेपणा करू नकोस, ओरडू नकोस. आणि या फोटोंची निवड कोणी केलेली आहे तर ते सगळे फोटो मी सिलेक्ट केलेले आहेत. माहिती आहे का तुला, या फोटोची प्रिंट कोणी काढली तर मी काढली. आणि या फोटोचा कोलाज कोणी केलेला आहे तर मी केला. आणि काय ग तुम्हाला एवढं बोलतेस, गरज आहे का मला काही बोलण्याची. कला म्हणते की मग, आणि असं नसतं हे पग, फक्त प्रिंट आउट काढले आणि चिटकवले, छान दाखवले म्हणजे झालं नाही. अरे काही आठवणी सुद्धा मनामध्ये ठेवायच्या असतात. आणि हे फोटो कधीचे केव्हाचे आहे हे तरी तुला आठवते का. आणि मीच मूर्ख आहे, उगाच मी हे कोलाज तुझ्यासाठी केले. त्यावर आता कला म्हणते की वा चांदेकर, लवकर तुम्हाला प्रचिती येईल असं मला वाटलं नव्हतं, खरंच तुमचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरंच मी तुला कॉंग्रॅच्युलेट केलं आणि काही गरज नव्हती, तुझ्याशी असं वागायलाच नको होतं. आणि असं काहीतरी तुझ्याबरोबर वागणं तर तू त्या लेवलची नाहीस. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर तुम्ही लेवल सोडून मात्र वाटेल तसं बोलतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ते सर्व सोडून दे आणि दे इकडे ते सर्व. तर कला आता मोठ्याने ओरडते. कला म्हणते की हे पग मी नाही देणार. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं मीच ते बनवलेलं आहे. तर कला म्हणते की अरे आयुष्यामध्ये पहिल्यांदा तू स्वतः काहीतरी बनवले ते माझं आहे. तर अद्वैत म्हणतो की अगं दे ना, मी तुला दे म्हंटलो ना. त्यावर आता कला म्हणते की मी तुला देणार नाही, तू हात सुद्धा लावू नकोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो लावला. तर कला म्हणते की अरे ते माझं आहे. तर अद्वैत म्हणतो की मी बनवलेलं आहे, तू कशी त्याला हात लावतेस. आणि दोघांमध्ये आता ममचं भांडण शेवटी सुरू होते. आणि असे करता करता कला म्हणते की ते माझं आहे, अद्वैत म्हणतो की ते माझं आहे. आणि दोघांच्या मध्ये आता जे काही कोलाज ओढला जातो तर तो फाटला जातो. तेव्हा कला सुद्धा आता तोंड अगदी मोठ्याने अगदी आश्चर्याने बघते. आणि अद्वैत तर खूपच रागावतो. अद्वैत आता खुश होऊन म्हणतो की हे बघ, जेथे मी चुकलो नाही तर ती बाजू माझ्याकडे आली. तर कला लगेच आता तिचं उत्तर तर तयारच असते. ती म्हणते की हे बघ, ज्यात मी भांडलेली नाही तीच बाजू तुझ्याकडे आलेली आहे, एकदम असं बरोबर. तेव्हा आता असं करता करता दोघेही अगदी रागावून आता झोपतात. एक
तुकडा आपल्या हातामध्ये घेतात. जी बाजू आता कलाकडे आलेली आहे तर ती बाजू ती घेऊन झोपते आणि जी बाजू अद्वैतकडे गेलेली आहे तर ती बाजू घेतो आणि तो झोपतो. तेव्हा आता कला लगेच आता तो कोलाज आपल्या अर्धा फाटलेला आहे तर त्याकडे बघत म्हणते की गुड नाईट आगाऊ. तर अद्वैत सुद्धा आता जी फाटलेली बाजू आहे तर ती आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो की आती आगाऊ. दोघे आता तसेच झोपी जातात. त्यानंतर आता सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर आता सर्वजण नाश्ता करत असतात. तर अद्वैत काकीला थोडंसं लोणी सांगतो. तेव्हा आता आबा तर लगेच रजनीला म्हणतात की रजनी अगं थोडासा अजून एक पराठा दे मला. तेव्हा रजनी म्हणते की आबा अहो तुम्हाला त्रास होईल जर तुम्ही आणखीन एखादा खाल्ला तर. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं काही होत नाही, खूप भारी झालेत आणि तब्येतीला सुद्धा ते चांगले असतात. आणि जेव्हा आता अद्वैतने जो काही फोन केलेला असतो सोमसाठी तर तेथून आता त्या आर्ट गॅलरीमधून सोमला फोन येतो. सोम लगेच म्हणतो की हो हो बोलतो, काही हरकत नाही आणि थँक्यू सो मच असं तो छान आता बोलत असतो. रोहिणीचं मात्र आता सोमकडे लक्ष असतं. रोहिणी लगेच आता हे सर्व बघते आणि ऐकते आणि नैनाला खुणावते. नैना सुद्धा आता खुणावून म्हणते की मला कुठे काय माहिती. तर आबा विचारतात की सोहम अरे काय झालं. तेव्हा लगेच आता सोहम म्हणतो की आबा हे बघा अगोदर तुम्ही मला आशीर्वाद द्या मग नंतर मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आता सोम अगोदर आता आबांच्या पाया पडतो. तेव्हा मात्र आता आबा विचारतात की अरे पण झालं काय. तेव्हा आता सोम खुशून सांगत असतो की अहो आबा एक गुड न्यूज आहे, कारण जे काही संकल्प आर्टिस्ट आहे ना त्यांनी तर मला इतक्या मोठ्या पेंटिंगची ऑर्डर दिलेली आहे. एका 5 स्टार हॉटेलच्या लॅबिंग मध्ये पेंटिंग्स लागणार आहे आणि त्या ग्राफिक्स वाल्यांनी मला इतकी मोठी ऑर्डर दिलेली आहे. ते ऐकून नैनाचे तर अगदी होश उडतात, परंतु अनामिकेचे सुद्धा आता होश उडतात. बाकी सर्वांना खूप असा आनंद होतो. ते ऐकून आता रजनी खुशून म्हणते की हे तर खूपच छान झालं. रोहिणी आणि राहुल यांचे चेहरे मात्र अगदी पडल्यासारखे दिसतात. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की आयुष्यात तुला पहिल्यांदा काहीतरी काम करण्याची संधी मिळालेली आहे. रजनीला तर फारच आनंद होतो. अगदी देव पावला असे ती खुश होत म्हणते. आता श्रीकांत म्हणतो की हो हो काहीतरी पैसे कमवण्याची संधी आता तुला मिळाली आहे त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा आता आबा म्हणतात की सोहम अरे तुझ्या यशामुळे तुला आता ही संधी मिळालेली आहे आणि तू नक्की आता ह्या कामाची संधी वाया घालणार नाही. तुझ्या यशामुळे आता मात्र तू नक्की तुझ्या ह्या संधीचं सोनं करणार आहेत. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो आबा तुम्ही बघतच राहा ह्या एकाच कामातून मी अनेक काम कसे मिळवतो ते. तेव्हा आता नैनाही आता रागाने पाहत असते. तर अनामिका आता मनात विचार करते की आता ह्या सोमड्याला हे डील आता असं अचानक कसं मिळालं असेल. हा तर कुठेही जात नाही, काही करत सुद्धा नाही, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे तरी असा विचार करत असताना सोम जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा अनामिका लगेच ती पण इतकी खुश झालेली आहे असं दाखवण्यासाठी लगेच सोहमला मिठी मारते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हे बघ सोहमड्या अरे मी तुला म्हटलं होतं की सगळं काही चांगलं होईल म्हणून आणि बघ ना अरे झाली की नाही सुरुवात. तेव्हा तर सोम आणि अनामिका हे एकमेकांशी खुश आहे असे सर्वांना वाटते. तर अनामिका आता हे सर्व त्याच्या सगळ्यांच्या समोर नाटक करते. त्यानंतर आता इकडे संगीता तिचं काहीतरी काम सुरू असतं आणि तेवढ्यात तेथे दिनकर येतो. दिनकर आपल्या स्वतःच्याच हाताने ड्रॉप आता डोळ्यात टाकत असतो. तेव्हा संगीताचे लक्ष जाते. संगीता म्हणते की अहो तुमची यापुढची सुद्धा तपासणी आहे ना. दिनकर म्हणतो की हो अगं आज तर खरं ऑपरेशन करायचं म्हटले होते डॉक्टर. तेव्हा आता संगीता म्हणते की अरे देवा. तर दिनकर म्हणतो की हो ना संगे अगं तेच तर खूप मोठं टेन्शन आहे. जावई बापू येणार पैसे भरणार, तू सांग बरं आपण आणखीन किती कर्ज जावई बापूकडून घ्यायचं आहे बरं आणि आपली लेक तर असं किती कर्ज आपलं फेडत राहील बरं. तेव्हा संगीता म्हणते की हो ना मला सुद्धा आता खूप असं टेन्शन आल्यासारखे होते की आपण त्यांचं कर्ज कुठपर्यंत घ्यायचे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना एक फोन करा की आज ऑपरेशन होणार नाही म्हणजे करू नका असं त्यांना काहीतरी कारण द्या, कारण मला यायला नाही जमणार. म्हणजे हे बघा एकदा की आपली पैशांची जुळवाजुळव झाली मग आपण ऑपरेशन करूया. म्हणजे हे बघा कारण जावई बापूवर सुद्धा आता इतका लोड नकोय, भार नको आपला उगाच त्यांना. तेव्हा आता दिनकरला सुद्धा संगीताचे हे सर्व म्हणणे पटते. तो दिनकर आता संगीताला म्हणतो की हे बघ हे मात्र तू अगदी बेस्ट सांगितलंस, मी लगेच आता डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा आता दिनकर डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टर फोन उचलतात. तर दिनकर म्हणतो की हॅलो आणि मी दिनकर खरे बोलतो, तुम्ही डॉक्टर साहेबच आहात ना. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा दिनकर खरे आज तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन होतं, तुम्ही अजूनपर्यंत आले नाहीत, किती वाजता तुम्ही ऍडमिट होता बरं. तेव्हा आता दिनकर म्हणतो की अहो तेच तर तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला होता. आज मात्र माझं ऑपरेशन आहे परंतु आज मात्र यायला मला जमेल असं नाही वाटत. म्हणजे हे बघा डॉक्टर साहेब ऑपरेशन थोडंसं लांबणीवर टाकलं तर बरं होईल आणि खरं सांगायचं म्हणजे इतके पैसे तुम्हाला
तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे नाहीत। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो परंतु दिनकर आता डॉक्टरांचं पुढचे बोलणे ऐकून घेत नाही आणि मी तुम्हाला नंतर कळवतो असे बोलून आता लगेच फोन ठेवून देतो। तेव्हा डॉक्टर लगेच आता अद्वैतला फोन करतात आणि अद्वैतला फोन करून म्हणतात की मिस्टर चांदेकर। तेव्हा आता अद्वैत तेथे कला आहे म्हणून लगेच बाहेर बोलायला जातो, तर कला मात्र आता अद्वैत का असं करत असेल म्हणून त्याच्याकडे पाहतच असते। तेव्हा आता डॉक्टर सर्व काही सांगतात, तर अद्वैत डॉक्टरांना म्हणतो की तुम्ही एकदम बरोबर बोलतात, थँक्यू तुम्ही मला लगेच काळजीने फोन केल्याबद्दल, आणि हे ऑपरेशन अजिबात टळायला नको, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच मिस्टर खरेंना घेऊन तिकडे पोहोचतो। तेव्हा आता लगेच डॉक्टर सांगतात की साधं काही ऑपरेशन असतं तर आपण ते लांबणीवर टाकले असते, परंतु हे ऑपरेशन आहे तर ते खूप क्रिटिकल आहे। जे काही ते काम करतात म्हणजे आता जे काही गॅस म्हणजे ते मिसळ स्टॉरवर काम करत असताना ओव्हर उन्हामुळे आणि गॅसच्या हीट उष्णतेमुळे त्यांचं जे काही आता ही म्हणजे बघण्याची दृष्टी आहे तर ती कमकुवत झालेली आहे, त्याचा खोलवर परिणाम त्यांच्या दृष्टीवर झालेला आहे। आणि शिवाय त्यांनी काळजी सुद्धा स्वतःची घेतलेली नाही, दिलेले जे काही ड्रॉप्स आहे औषध हे सगळं काही त्यांनी वेळेवर नाही घेतलेले, त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील जो काही आतला भाग आहे तो अगदी सुकला गेलेला आहे। आणि जर वेळेवर ऑपरेशन नाही झाले आणि जर ऑपरेशन पुढे ढकलले गेले तर या वयात मात्र त्यांची दृष्टी जाण्याचे चान्सेस जास्त आहेत। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो या सर्वाची मला कल्पना आहे, तर तुम्ही काळजी करू नका, आपण लगेच ऑपरेशनची तयारी सुरू करूयात। आणि मी त्यांना लगेच घेऊन तिकडे पोहोचतो, तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे। अद्वैत आता थँक्यू बोलून फोन ठेवतो। तेव्हा आता अद्वैतने फोन ठेवल्यानंतर मागे वळून जेव्हा तो बघतो तर त्याच्या मागे कला असते, तर कलाला बघून आता अद्वैत थोडासा घाबरतो। कला विचारते की तू खोलीच्या बाहेर येऊन कुणाशी बोलत होता? तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की कुणाशी नाही, आणि हे बघ जर मला बोलायचे असते तर मी आतमध्येच बोललो असतो, बाहेर कशाला आलो असतो। तेव्हा आता लगेच कला विचारते की अरे पण तू आता फोन ठेवलास, ओके थँक्यू असं म्हणालास, त्याचं काय? तेव्हा आता कला विचार करते की हा का खोटं बोलत असेल, तर आता अद्वैत मनात करतो की हिच्या बाबांच्या ऑपरेशन बद्दल मी हिला जर सांगितले तर ही मला पैसे नाही देऊन देणार, खऱ्यांचीच मुलगी आहे ही आणि ही त्यांच्यापेक्षा जास्त ओरचड आहे, तर उलट मला सांगितले का नाही यामुळेच ती माझ्यावर आणखीनच ओरडेल चिडेल, त्यामुळे त्यापेक्षा सांगायलाच नकोय। आणि पैसा ही माझ्यासाठी करणं आता नकोय, माझ्यासाठी फक्त आणि फक्त आता सध्या मिस्टर खरेंची तब्येत महत्वाची आहे, त्यांचं ऑपरेशन व्हायला हवे या विचारात तो आता असतो। तर कला त्याला चुटकी वाजवत म्हणते की चांदेकर अरे कसला विचार करतोस, काय झाले? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय तू माझ्यावर ऑच ठेवतेस का, चल बाजूला हो। तेव्हा कला म्हणते की नाही तू कोणाशी बोलत होतात अगोदर मला सांग। कला म्हणते की हे बघ उत्तर दे। अद्वैत म्हणतो की बाजूला हो। कला मात्र आता त्याला आडवी झालेली असते। अद्वैत म्हणतो की काय उत्तर द्यायचं, तर कला विचारते की कोणाशी बोलत होता ते सांग आणि बाजूला हो तू बाजूला हो असं म्हणून आता अद्वैत शेवटी आत जातो। तेव्हा आता कला विचार करते की याचं नक्की राहुलच्या बाबतीत काहीतरी सुरू आहे, तर जर कुटुंबाचा विषय आला तर बाकीच्या सर्व काही गोष्टी हा चांदेकर बाजूला ठेवत असतो। जगात काही जरी झाले तरी कुटुंब याला अगोदर महत्वाचे असते, म्हणून कला पुन्हा आता अद्वैतच्या मागे येते आणि म्हणते की चांदेकर अरे सांग ना, इतकंसं सांगायला तुला काय प्रॉब्लेम होतो बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ काय सांगू आणि कशाला सांगू बरं, मला सुद्धा माझ्या स्वतःची काही पर्सनल स्पेस वगैरे आहे की नाही। तेव्हा आता कला म्हणते की अरे यात कसली पर्सनल स्पेस आली, अरे तू बाहेर फोनवर बोलत होता मग कुणाशी बोलत होता तेवढे तरी सांग। जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तू ओके आणि थँक्यू बोलून फोन ठेवला आणि मला नक्की खात्री आहे की तू फोनवर बोलत होता, आणि हे बघ ते ऐकण्यासाठी आता माझी उत्सुकता वाढलेली आहे आणि तू मात्र आणखीन वेळ वाया घालू नको, तू जर मला सांगितले नाही तर मला जेवण नाही जाणार। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं कसली ही अगदी ब्लॅकमेल आहे आणि तुझी उत्सुकता वाढली म्हणून मी प्रश्नाचं उत्तर द्यायचं का? येतो मी असे बोलून आता अद्वैत जायला निघतो, परंतु कला त्याचा हात धरते आणि काय येतो मी म्हणजे काय, अरे मला सुद्धा ऑफिसला यायचं आहे आणि थांब मी सुद्धा ऑफिसला येते, म्हणून कला आपली बॅग घेते। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ मला वाटेमध्ये एक काम आहे, मला निघावं लागेल आणि बाय करून तो आता मुद्दाम कलाला तेथेच ठेवतो आणि धावतच शेवटी तो निघून जातो। तेव्हा आता कला ही मनात विचार करते की नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतोस, तेव्हा काय असेल आणि दिव्याही काहीतरी आता वेगळं काहीतरी तू घडून देऊ नकोस असं आता कला विचार करते आणि दिव्याला हात जोडते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये आता संगीता कलाला फोन करते आणि जावई बापूंना काय म्हणायचं, तेव्हा कला विचारते की काय झाले, संगीता म्हणते की बाबा, तर कला विचारते की बाबांचं काय। तेव्हा आता अद्वैत हा दिनकरला घेऊन हॉस्पिटलला येतो, तर कला त्याला फोन करते आणि चांदेकर तू ऑफिसला पोहोचलास का असं विचारते। तेव्हा आता अद्वैत खोटं बोलतो। अद्वैत म्हणतो की हो
जस्ट मी पोहोचलो तेव्हा कलाही त्याच्या मागून हॉस्पिटलला आलेली असते आणि जेव्हा अद्वैत मागे वळून बघतो तर कला त्याच्या मागे असते आणि दिनकरचं मात्र ऑपरेशन चालू असते। तेव्हा आता अद्वैत फोन ठेवतो आणि कलाकडे बघत असतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।